हॅलो फ्रेंड्स, मी विजया आहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी गावाला जायला निघालेली आहे, मामाच्या गावाला, कारण की माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे त्याच्यामुळे. तर आता घराच्या तिथून निघाले, ओला कॅब बुक केली होती आदित्यनी, तर कॅब ड्रायव्हर पण येऊन गेलेले होते. आता मी बॅग वगैरे ठेवतेच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकटंच जायचं आहे मला. आर्या ऑलरेडी माझ्या बहिणीसोबत गेली आहे पुढे, आणि आदित्यला यायचं नाही आहे बिकॉज ऑफ आदित्यच्या जॉबमुळे आदित्यला सुट्टी मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे आज मला एकटीलाच जावं लागणार आहे. तर मग इथून कॅब बुक केल्यानंतर घरून निघाले आणि बस स्टॉपवर आले CBSच्या. आणि इथून पुढे जे स्ट्रगल होतं ना सुरू, ते खूप भयानक असतं. एकतर पहिली गोष्ट एवढे बॅग्स वगैरे सोबत घेऊन जाणं, बसमध्ये बसायला जागा शोधणं, हे स्ट्रगल जे आहे ना, तेव्हा जेव्हा पण मी असं काही बसमधचा प्रवास करायला लागते ना, तेव्हा मला वाटायला लागतं की काश की आता 4 व्हीलरची गरज आहे. बट ठीक आहे, एक ना एक दिवस प्रत्येक ड्रीम कंप्लीट होतं नाही का. त्याच्यामुळे हे सध्याच स्ट्रगल चालू आहे, तर तेही स्ट्रगल संपेल एक दिवस. आणि असं सगळं हे असतं, माझं फ्रस्ट्रेशन सगळं निघत असतं ते बसमध्ये जायच्या वेळेला. कशीबशी जागा मिळवली. आणि हां, प्रवासावरून एक गोष्ट आठवली मला, की कधी पण आयुष्यात कोण कधी कामी येईल ना, हे काही सांगू शकत नाही. तर काय झालं, परवाच्या दिवशी मी माझ्या नणंदबाईंना सोडवायला CBSला चाललेली होती. घरापासून अर्धा किलोमीटरच्या आसपास आली असेल मी, आणि 2 व्हीलरमधलं पेट्रोल संपलं. तर मग मी ओला कॅब बुक केली नणंदबाईंसाठी. ओला कॅबवाले आले, ड्रायव्हर काका आले, आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली की म्हटलं, काका मला पेट्रोल तर टाकायचं आहे गाडीमध्ये, पण पेट्रोल पंप भरपूर लांब आहे. म्हटलं, मग टोचन करून आपण गाडी घेऊन जाऊ शकतो का? मग त्यांनी पण हो म्हटलं. तसं ते एजडच होते. मग बिचाऱ्यांनी ते टोचन करून गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न ते करत होते, पण गाडी माझ्याने बॅलन्स होत नव्हती. कारण की ती रिक्षाच्या याच्यामुळे काय व्हायचं, एकदम मिडलच्या याच्यामध्ये जात होते मी, तर मला ते बॅलन्स होत नव्हती, म्हणजे चालवता येत नव्हती. तर हे सगळं स्ट्रगल एक 2 व्हीलरवाले दादा मागून येत होते, त्यांनी बघितलं, तर त्यांनी आवाज दिला, म्हणे, ताई गाडीचं पेट्रोल संपलं का? म्हटलं हो. म्हणे, गाडी साईडला घ्या, म्हणे, मी टोचन करून तुम्हाला पेट्रोल पंपावर पोहोचवतो म्हणे. आणि त्यांनी लिटरली, त्यांच्याशी माझी काही ओळखही नव्हती, तरीही त्यांनी मला पेट्रोल पंपापर्यंत गाडी टोचन करून पोहोचवलं. तिथे पेट्रोल म्हणजे त्यांना जायचं दुसरीकडे होतं, तरी पण ते पेट्रोल पंपापर्यंत त्यांनी मला गाडी आणून दिली. आणि त्यांनी मला तेच सांगितलं की म्हणे, तुम्ही एवढ्या मिडलमध्ये गाडी चालवत होता रस्त्याच्या, आणि तेही ते रिक्षाच्या याच्याने, म्हणे, तर गाड्या येतात ना हायवेवर, म्हणून मग म्हणे 2 व्हीलरनी कसं प्रॉपर टोचन देता येतं, म्हणून मी तुम्हाला हेल्प केली. मग म्हटलं, दादा थँक्यू सो मच म्हटलं. तर याच्यावरून मला एक गोष्ट कळली की आपण धर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलतो ना, तर मला असं वाटतं ना की माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. आणि जे लोक म्हणतात ना की जगात चांगली माणसं नाही आहेत, खूप वाईट लोक आहेत, चांगली लोकं राहिलेली नाही आहेत वगैरे, तर त्यांच्यासाठी कदाचित हे अशी जी चांगली लोकं आहेत ना, ते आजही एक चांगलं उदाहरण आहेत. कारण की त्यांना आजही एक माणुसकी म्हणून त्या सगळ्या गोष्टी ते करतात, मदत करतात. खरं तर माझी आणि त्यांची ओळख पण नव्हती. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.